जात. कोर्टासमोर हजर केल्यानंतर कोर्ट त्यांना 2 ते 3 दिवसाची पीसी देते. पीसी म्हणजे काय? पोलीस कस्टडी. त्या पोलीस कस्टडीमध्ये इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. त्यानंतर त्या व्यक्तीची चौकशी केली जाते. त्यानंतर 2 ते 3 दिवस झाल्यानंतर परत त्याला कोर्टासमोर हजर केलं जातं. जर ऑफेन्स बेलेबल असेल तर त्याला बेल पण दिली जाते. इथपर्यंत समजतं सगळ्यांनाच. ह्या गोष्टी समजतातच. पण मला याच्या पुढे एक गोष्ट सांगायची की एखादा आरोपीला जेव्हा FIR मधून पोलीस कस्टडीमध्ये घेतलं जातं, याचा अर्थ असा होत नाही की त्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे. जर पोलिसांनी एखादी वर्तमानपत्रात जाहिरात दिली की बाबा फसवणुकीच्या अंडर अशी अशी केस फाईल झालेली आहे आणि जर अशी कुणाची फसवणूक झाली असेल तर त्या व्यक्तीने येऊन पोलिसांशी भेट घ्यायची किंवा त्याला जर FIR करायचं असेल तर FIR करू शकतो. त्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या असतात. कशासाठी? कारण लोकांना समजावं की बाबा ह्या गोष्टीबाबत FIR आलेली आहे आणि जर ह्याच गोष्टी ह्याच फॅक्ट जर त्यांच्या केसमध्ये लागू होत असेल, तीच व्यक्ती जर त्यांच्या केसमध्ये असेल, त्याच व्यक्तीने जर त्यांची फसवणूक केली असेल तर त्यांनी येऊन भेटावं. ओके. मग मी म्हणते याचा अर्थ असा होत नाही की वर्तमानपत्रात छापून आले म्हणजे ती व्यक्ती आरोपी आहे. ओके. त्यामुळं जोपर्यंत